आता हे स्प्लेंडर प्लस BS6 गाडी आहे. त्याचं क्लच कसं करायचं आपल्याला मी दाखवणार तुम्हाला. आणि याच्यामध्ये एक्स्ट्रा वायसर हे दिलेलं आहे. एक्स्ट्रा वायसर जे हा मोटर वायसर असतो मोटरने रिस्पॉन्स दाखवणार आहे. एक सेम दिसायला सेम असेल, एक जाड एक पातळ एक असतो आणि थोडासा साईडला मोटर असेल. हे बघा, हे दाखवा, हे वायसर कोणत्या ठिकाणी कोणतं बसणार आहे आपण हे दाखवणार आहे. हा वायसर आपला कंपल्सरी रेग्युलर स्प्लेंडरमध्ये येणारा हा वायसर आहे. हा वायसर पाठीमागे बसतो असं या ठिकाणी. हे वायसर त्याच्यानंतर आपला बुश कुठे दिला, हे बुश बसणार. तुम्ही हे काय म्हणणार तर हे काय आपलं ऑइल पंप आहे. आपल्या स्प्लेंडरला अगोदर ऑइल पंप वेगळा होता आणि आता हे BS6मध्ये ऑइल पंप वेगळा आलेला आहे. हा प्रामाणिक सेमच आहे. थोडंसं क्लच कवर छोटे केलेलं आहे, इंजिन थोडंसं छोटं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय बसणार, क्लच बेल. क्लच बेल बसायचा, हा बघा क्लच बेल. हा क्लच बेल बसल्यानंतर हा वायसर, हा कोणता स्टारवाला वायसर इथे या ठिकाणी बसणार. हा बसल्यानंतर ह्याच्यानंतर काय कट वायसर, म्हणजे तुकडा वायसर असते जे लॉक होते याच्यामध्ये. कोणी लॉक वायसर म्हणते, कोणी कट वायसर म्हणते. ग्रीस घ्या जरा, तसेच ग्रीस आपण ग्रीस का लावायचा कंपल्सरी. हा अशा ठिकाणी असे वायसर बसते. तरी असं पडू नये आपल्याला काय करायचं, आपण थोडंसं ग्रीस लावून टाकायचं. ते आपण थोडं ग्रीस घेतलं, याला ग्रीस इकडे थोडं ग्रीस लावून बघा. आता इथं असं या ठिकाणी इथं असं लावलं, हे पॅक झाले. आता त्यानंतर हा एक वायसर, कॉलरवाला वायसर, त्याला आपण लावून टाकायचं. आल्यानंतर आता ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, हा सेंटर हब, हा जो सेंटर हब आहे 3 याचा आहे, 3 फुटाचा आहे. अगोदर काय होतं 4 होतं. आणि ह्याच्यामध्ये पाय ह्याची पण टायमिंग आहे, ती मार्किंग दिलेली आहे. याला कंपल्सरी आता हे बघा, ही मार्किंग ह्या ठिकाणी मार्किंग आहे. ह्या 2 ठिकाणची मार्किंग सेम जर आलं तरच व्यवस्थित बसणार आहे, नाहीतर व्यवस्थित बसत नाही. आता हे अगोदर बघा, हे थोडंसं राऊंड करून दाखवतो तुम्हाला. राऊंड केल्यानंतर हे बघा, ह्या ठिकाणी बघायचं, ह्या ठिकाणी लेवल येत नाही, त्याची लेवल मॅचच होत नाही. तर बघा मॅच होत नाही. आता हे आणखी राऊंड केलं, हे पण मॅच होत नाही. आता थर्ड वेळेला आपण जर असं फिरवलं तर आता इथं व्यवस्थित आलं, राईट क्लिअर हे सुबेच बसलं. तर ह्याला तर आपल्याला कंपल्सरी बघण्यासाठी काय करायचं आहे, ह्याची जी मार्किंग आहे ती ह्या कुट्टीची इथे एक मार्किंग आहे, हे बघा. इथे या ठिकाणी एक मार्किंग आहे आणि ह्याला ह्या ठिकाणी एक मार्किंग आहे. त्या मार्किंग सेम लेवल आल्यानंतर बरोबर व्यवस्थित बसणार. हा हे बघा असं व्यवस्थित बसला. आता मग आता आपण काय करणार, आता हे आपल्याकडे MK कंपनीची क्लच प्लेट आहे. क्लच प्लेट गेली आपण स्वच्छ सर्व व्यवस्थित धुवून फिटिंग करायला आले. MK क्लच प्लेट, प्रेशर प्लेट वगैरे हिरोची प्रेशर प्लेट. हा वायसर किंवा आपल्याला वायसर तुम्हाला पूर्ण वस्तू दाखवतो. हिरोची प्रेशर प्लेट, 3 प्रेशर प्लेट, 4 क्लच प्लेट. जसं अगोदर स्प्लेंडरला सेम होतं त्याच प्रकारचं, त्याच्यामध्ये सिस्टममध्ये चेंज केलं आहे, दुसरं काहीच नाही. बाकी सर्व व्यवस्थित आहे. थोडंसं सेंटर हाफपासून गेलं आहे, चालतं आहे. अगोदर क्लच प्लेट, नंतर त्याच्यानंतर प्रेशर प्लेट, त्यावरती असा हा प्रेशर प्लेट जे नाही त्याला. आता हे काय आपण गोल्डचे घेतलेले आहे, त्याच्यामध्ये BS6 लेटेस्टमध्ये घ्यावं लागेल आपल्याला. ह्याच्यामध्ये पण चेंजेस आहे काही. आपण सेम असेल म्हणून घेतलं होतं, पण सेम नाही, त्याच्यामध्ये चेंजेस आहे. प्रेशर प्लेट बदलावं लागेल आपल्याला.
हे बघा ह्याच्यामध्ये बदल काय आहे नेमकं हे बघा हे हा नवीन म्हणलं तर ओल्ड स्प्लेंडर आहे आणि हे लेटेस्टमध्ये BS6 मध्ये थोडंसं चेंजेस केलेलं आहे. ह्याची जी मिनिंग जे आहे छोटे केलेले तर नारावरती जी गाले आहेत पट्ट्या थोडीशी मिनिंग मोठी होते ह्याला बसत नाही आहे. हे ह्याला व्यवस्थित बसते देऊ का हे बघा आपण काय करू आपल्याकडे नवीन आहेत विचारून घेऊ थोडं स्टॉप कर.